हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू महादेवीज लाईफ. तर आज आम्ही बूस्टर चेअर आणलेला आहे बाळासाठी. ॲक्च्युली 4 दिवस झाले आणून, आणि त्याला मी आता चेअरवरती बसवायचं आणि खायचं शिकवत आहे. तर तो आधी स्वतःच्या हातानेच खातो आधीपासून, तर मी त्याला देत होते फ्रीली, कारण का मुलांना फ्रीली खायला दिलं की म्हणजे घाण केलं तरी त्यांनी शिकतात लवकर. तर असं काही गडबड नाही आहे शिकण्याची, पण त्यांना पण इंटरेस्ट निर्माण होतो खाण्यामध्ये आणि एक आवड निर्माण होते की हे काय आहे. म्हणजे आता हा मी हे दिले त्याला स्पंज डोसा, बारीक मिनी स्पंज डोसा करून दिलेला आहे. तर हे म्हणजे मऊ लागतं, तर हाताला त्याच्या समजते की हे मऊ आहे. सेन्सेशन जागे होतात मुलांचे, आणि कोणता पदार्थ घट्ट आहे, कोणता पदार्थ मऊ आहे, लिक्विड फॉर्म आणि सेमी सॉलिड हे सगळं त्यांना कळायला लागतं. त्यांनी बोलत नसलं तरी त्यांना समजायला लागतं की आपण कोणतं चावून खायला हवं, कोणतं प्यायला हवं. आणि ते शिकण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे. कारण का जर तुम्ही वर्किंग असाल तर तुम्हाला हार्डली टाईम मिळत असेल तर संध्याकाळची वेळ तुम्ही घेऊ शकता, बाळाला फोकसली म्हणजे घालू शकता. आणि जर आणि BLW आता सध्यालाही चाललेलं आहे, तर ट्रेडिशनल विनिंग पण करू शकता. तर माझं असं म्हणणं आहे की दोन्ही करायला हवं, कारण का दोन्हीची पण सवय असायला हवी लहान मुलांना. तर माझं बाळ हे 9 महिन्यापासूनच स्वतःच्या हाताने खातं म्हणजे अर्ध खाऊन अर्ध टाकत होता. आता थोडंफार त्याचं टाकणं कमी झालंय, पण आहे तसंच आहे. आणि मग मी सगळं घाण व्हायचं, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं असेल की किती घाण करतो तो, आणि सगळीकडे बसायला करतो. फक्त किचनच नाही तर सगळीकडे चालत जातो, मग तिकडे सगळीकडे खायचंही करून येतो. मला परत झाडूफरची करावी लागते, आणि त्यासाठी म्हणून मी मग ठरवलं की आपण चेअर आणूया. तर तुम्ही 6 महिन्यापासून जे आपले फिडिंग चेअर असतात, जे हाय चेअर असतात, तुम्ही सर्च करा गुगलला, तुम्हाला दिसेल की हाय चेअर म्हणजे काय आहे वगैरे. आणि तर ते तुम्ही वापरू शकता, आणि तुम्ही वर्किंग असाल तर तुम्ही ते वापरू शकता, आणि नसाल तरी वापरू शकता, काही हरकत नाही आहे. पण मला असं होतं की उगाच वेस्ट कशाला, कारण का नंतर यूज होणार नाही असं वाटत होतं, म्हणून मी घेतले नाही. तर ते तुम्ही 6 महिन्यापासून ते 3 वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकता. तर 6 महिन्यामध्ये काही बाळं बसायला लागतात की त्यांचं पॉस्चर आपल्या पण बसायला लागतात ते, आणि त्यांचं पॉस्चर नीट असतं. तर तुम्ही त्यांना बसायला लागल्यावरती त्या चेअरवरती बसवू शकता. आणि माझं बाळ हे 8 महिन्यामध्ये स्वतःच्या म्हणजे बॅलन्स करून बसायला लागलं. तर मी 7व्या महिन्यात त्याला मी सेमी सॉलिडच घालत होते, आणि बनाना घालत होते, आणि सेरेलॅक वगैरे मी घरी होममेड सेरेलॅक घालत होते, बाकी दुसरं काही घालत नव्हते. तर मी हळूहळू त्याला 8व्या महिन्यापासून थोडं ॲड करायला लागले सॉलिड फूड. तर तो मनात आला की खातो सॉलिड फूड, नाही तर खात नाही असं होतं. तर सॉलिड फूडला कसं त्याला तुम्ही हातात देऊ शकता. आता बघा, तो मी तुमच्याशी बोलत आहे तर तो आपलं अर्ध खायचं अर्ध खेळायचं चालू आहे त्याचं, आणि अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि ॲक्च्युली पाठीमागे आवाज येत असेल तुम्हाला, तर लहान मुलं खेळत आहेत ह्याला ग्राउंड फ्लोअरला, त्यामुळं आवाज येत आहे. आता टाकला बघा. झालं खाऊन झालं बाबा, झालं. आणि पाहिजे देऊ, आणि अजून एक देऊ. तर मी त्याचं म्हणजे खाऊन झालंय की नाही हे चेक करण्यासाठी एक्स्ट्रा एक देते त्याला. जर त्याला खायचं नसेल तर तो खात नाही, मग समजून जातं की त्याला आता नको आहे, बस झालं आहे म्हणून. तर शेवटचं जे एक असतं ते मी त्याच्यासाठी ठेवलेले असते, कारण का त्याला हाताला ते मऊ लागत आहे, तर ते मस्त वाटत आहे त्याला, त्यामुळे तो एक्सप्लोअर करत आहे सगळं. तर लहान मुलांना टेस्ट अजून तेवढी आता डेव्हलप झालेली असते, तर त्यांना तुम्ही काय देता काय नाही त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. तर मला असं हेल्दी फूड द्यायचं खूप मनात आहे, पण आत्ताच्या जमान्यामध्ये पूर्णपणे हेल्दी फूड देणं शक्य नाही. आणि त्यामुळं मी म्हणजे 80-20 किंवा 90-10 असं करत राहते डेली. तर म्हणजे 80% हेल्दी फूड आणि 20% असं काय पण वरचं खाणं. तर अशा पद्धतीने मी देत आहे. ते पण 1 वर्षाच्या नंतर मी त्याला सुरू केलंय. तर आणि आधी मी खूपच हेल्दी फूड घालत होते त्याला. आता पण माझं आहे फोकस, पण कधी 10-20% माझं हे होतं, प्रॉब्लेम होतं. तर 10-20% माझं अनहायजेनिक फूड अनहेल्दी फूड जातं त्याच्या पोटात. तर मला ते अवॉइड करायचं आहे. बस झालं बस. पा पिणार. आणि तो पाणी प्यायचं म्हटलं तरी आपल्या हातानेच पितो म्हणतोय, तर तो प्यायचं कमी आणि अंगावर सांडून घ्यायचं जास्ती चाललेलं असतं. तर बॉटल्स एक सांगतात मला, तर बॉटलचं तुम्हाला एक गोष्ट सांगते की 1 वर्षाच्या आतपर्यंत तुम्ही जे बॉटल असतात ते वापरू शकता, पण नंतरला त्याला बॉटल सोडवणं खूप मुश्किल जातं. आणि मी लहानपणापासूनच जास्त बॉटल यूज केलं नाही, मला त्याच्याबद्दल जास्त माहीत नव्हतं, पण आता रिसर्च केल्यानंतर मला समजलं की बॉटल जास्ती यूज केल्यामुळं
मुलं नंतर जे आपलं रेग्युलर युटेन्सिल्स असतात घरातले त्याच्यामधून पाणी पिण्याचं त्यांचं भर नसतो आणि मग नुसतं बॉटलच म्हणायला लागतात असं मी ऐकलंय. तर तुम्हाला मी त्यावरती बॉटलवरती पूर्ण रिसर्च करून नवीन एक व्हिडिओ आणून देईनच. आणि सध्या मी कसं बाळाला आता सध्या त्याला स्वतःच्या हाताने खायचं शिकवत आहे. तर तो ऑलरेडी शिकला आहे, पण अजून त्याला स्वच्छ म्हणजे व्यवस्थित नीटनेटकं खायचं माहीत नाही. तर एवढ्यात त्याला मी हे पण करणार नाही आहे, कारण का 5-5 वर्ष झाली तरी मुलं अजून खात नसतात आणि तो एवढ्यातच खातो. म्हणजे मला तरी प्राऊड फिलिंग आहे. आणि जर तुमची मुलं खात नसतील स्वतःच्या हाताने तर त्यांना जबरदस्ती करू नका. कोणताही व्हिडिओ बघून किंवा माझा व्हिडिओ बघून अरे हिचं मूल खात आहे तर माझं पण खायलाच हवं या वयामध्ये, असं काही नाही आहे. त्याला ज्या पद्धतीनं आवडतं त्या पद्धतीनं तुम्ही घालायला हवं खायला. आणि सगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स सगळं काही घालायला हवं पोरांना, तरच ते नंतर मग नखरे करत नाहीत खाताना. आणि कोणत्या पदार्थांची ॲलर्जी आहे हे तुम्हालाच कळू शकतं. तर कसं ओळखायचं काय ओळखायचं त्यावरही मी व्हिडिओ आणेन. जे मला आतापर्यंत नॉलेज आलं आहे की 1.5 वर्षामध्ये म्हणजे काय करायला हवं काय नाही हे कळून चुकलंय. तर त्यासाठी मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणत राहीन. आणि आता मी क्लिप एक दाखवत आहे तुम्हाला पुढे की म्हणजे बाळाची क्लिप दाखवत आहे की फिडिंग चेअर आणले आणि त्याच्यावरती मी बाळाला खाडवत आहे. तर कशा पद्धतीनं मी खाडवते. जास्त बोलू नकोस कप खा म्हणतात का. तर मी जास्त काही बोलणार नाही आता. व्हिडिओ तुम्ही बघा पुढचा. आणि तुम्हाला काही म्हणजे अजून काही माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करा, मी त्यावर नक्की उत्तर देईन. आणि मलाही वाटतं की माझी जर्नी सोपी नव्हती आतापर्यंतची आणि आता पुढेही कठीण होणार आहे, कारण का तो चालायला लागला आता. तर ह्याच्या पुढेही मी व्हिडिओ घालत राहीन बाळाबद्दलचे किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि काहीही तुम्हाला बाळाच्या रिलेटेड विचारायचं असेल तर मला विचारा. मी जेवढं मला शक्य होईल तेवढं मी अभ्यास करून किंवा जेवढं मला माहीत आहे आणि आजूबाजूच्या लोकांकडून किंवा डॉक्टरकडून मी विचारून तुम्हाला नक्की सल्ला देण्याचा प्रयत्न करीन. पण हा सल्ला फक्त वैयक्तिक आहे, एक मैत्रीण म्हणून म्हणा किंवा एक आई म्हणून मी सल्ला देत आहे. मी कोणतीही डॉक्टर नाही किंवा कोणतेही मी सजेशन देणार नाही की हेच करा म्हणजे असंच होईल. मिनी स्पंज डोसस बळा छान आहे. खा तू खा बाबा. आम कर. मी नको मला, तू खा. तू खायलास की खा. छान आहे छान आहे छान आहे. हां खा. टाकू नको बाबा. समो बाळ नको टाकायचं नाही बाबा. टाकायचं नाही. टाकायलाच का नको टाकू. आम गल की नको तुला. छान नाही आहे. नाही छान नाही बाबा. आ आ आ आ आ आ आ आम छान आहे छान आहे. खा लवकर खा. मला देणार.